खानदेशातील श्री सतीदेवी यात्रोत्सवास प्रारंभ, शेकडो भाविकांनी घेतले दर्शन। याबाबत अधिक वृत्त असे की धुळे तालुक्यातील बोरीस गावात श्री सतीदेवी यात्रोत्सव हा मोठ्या उत्साहात दरवर्षी सालाबादाप्रमाणे पार पडत असतो। शेकडोंच्या संख्येने भाविक भक्त या ठिकाणी दर्शन घेऊन या यात्रोत्सवाचा लाभ घेत असतात। दिनांक 9 फेब्रुवारी 2024 रोजी या बोरीस येथील सतीदेवी यात्रोत्सवास प्रारंभ झाला, ज्यात प्रामुख्याने सदर सतीदेवीचे हे श्रद्धास्थान अनेकांचे श्रद्धास्थान असलेल्या या देवस्थानाच्या दर्शनासाठी महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, गुजरात राज्याहून भाविक भक्त मोठ्या संख्येने आवर्जून हजेरी लावतात व श्री सतीदेवी यात्रोत्सवानिमित्त देवीचे दर्शन घेऊन या ठिकाणी यात्रेचा लाभ घेत असतात। तर या यात्रेसाठी श्री सतीदेवी ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष कैलासवासी शिवाजीराव रायमाल देवरे यांनी श्री सतीदेवीचे मंदिर 1979 मध्ये भव्य मंदिर उभारले। ट्रस्टचे विद्यमान अध्यक्ष सुभाषदादा देवरे यांनी वारसा जपत मंदिर परिसरात भाविकांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी विशेष व्यवस्था या ठिकाणी करून दिली आहे। तर सरपंच कांतीलाल देवरे, उपसरपंच नारायण गिराशी यांच्यासह यात्रेसाठी योगदान लाभत असून संपूर्ण श्री सतीदेवी ट्रस्टचे पदाधिकारी या यात्रेसाठी अथक परिश्रम घेत आहेत। अशा या नवसाला पावणाऱ्या या जागृत देवस्थानाच्या दर्शनासाठी भक्तांची मोठी गर्दी उसळत असून यात्रोत्सव असल्याने करमणुकीचे खेळ, बैलगाडी, उपयोगी वस्तू, मसाला, खेळणी तसेच मिठाईचे दुकाने या ठिकाणी मोठ्या स्वरूपात थाटली आहेत। यात्रोत्सवात गैरप्रकार होऊ नये यासाठी पोलीस दल देखील चोख बंदोबस्तात तैनात आहे। तर त्याचबरोबर यात्रेत येणाऱ्या भाविकांसाठी या ठिकाणी एसटी प्रवासासाठी एसटी महामंडळाच्या वतीने या ठिकाणी प्रवास सुविधा उपलब्ध करण्यात आला आहे। त्याचबरोबर या ठिकाणी संपूर्ण धुळे जिल्ह्यात मोठ्या संख्येने शेतकरी वर्ग राहतो, त्या शेतकरी वर्गासाठी या ठिकाणी कृषी प्रदर्शन देखील जिल्हा परिषद अध्यक्षा धरतीताई देवरे यांच्या माध्यमातून माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुभाषदादा देवरे यांच्या मार्गदर्शनात या ठिकाणी कृषी प्रदर्शन देखील भरवण्यात आले आहे। तर या सतीदेवीच्या यात्रोत्सवाचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन ट्रस्टचे अध्यक्ष सुभाषदादा देवरे, जिल्हा परिषद अध्यक्षा धरतीताई देवरे, निखिल देवरे व संपूर्ण श्री सतीदेवी ट्रस्टचे पदाधिकारी यांनी आवाहन केले आहे। तर या यात्रोत्सवानिमित्त या ठिकाणी भव्य स्वरूपात कुस्तींचे आयोजन देखील करण्यात येत असते। तर या कुस्त्या श्री सतीदेवी ट्रस्टचे अध्यक्ष सुभाषदादा देवरे यांच्या मार्गदर्शनात घेण्यात येत असतात। यासाठी येथील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, उपसरपंच, श्री सतीदेवी ट्रस्टचे पदाधिकारी यांचे सहकार्य लाभत असून या कुस्त्यांसाठी या ठिकाणी रावसाहेब गिराशी यांच्यासह सर्व येथील कुस्ती समितीचे पदाधिकारी यांच्या दर्शनात सदर ही कुस्त्या घेण्यात आल्या। तर या कुस्त्यांमध्ये मोठ्या संख्येने मल्ल सहभागी होत असतात। तर यांना या ठिकाणी रोख रकमेच्या स्वरूपात बक्षीस देखील देण्यात आले।
भूतले भूतले भुवा सर्व पूजा दीपक हा एका इकडे वर ठेवले दोन्ही ठेवले ओला चंदन लावलं त्याच्यावर झाडाला परत वरती ओला चंदन काय आणले एक मिनट फिरता रहा आपका फिरता apa ke bolo atau bau
हे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. 50 वर्षापासून सप्ताह चालू होता. त्याची सांगता यावर्षी 50 वर्षात झाली आणि सप्ताहाचा कार्यक्रम फार मोठ्या प्रमाणात चांगल्या पद्धतीने पार पडला. सतीदेवीची 192वी पुण्यतिथी आहे. त्यानिमित्त 192 पुण्यतिथीनिमित्त त्या दिवसापासून आजपर्यंत यात्रा भरत आहे. यात्रेचे वैशिष्ट्य असे आहेत ही नवसाची देवी म्हणतात तिला. ज्यांच्या मनात ज्या काही मनोकामना असतील त्या इथे त्यांनी जर देवीपुढे मांडल्या त्या पूर्ण होतात असा सगळ्यांचा काय असेल. आणि बऱ्याचशा लोकांना त्याचा अनुभव येतो आणि त्यामुळे लोक या देवीकडे येत असतात. तशी ही संसारिक यात्रा आहे. या गावापासून 5-15-100 मैलापर्यंत जेवढे बी खेडे आहेत ते खेडे यात्रेला येतात आणि यात्रेचा आनंद उपभोगतात. आणि यात्रेमध्ये संसारासाठी जे जे काही साहित्य लागतं ते साहित्य हे खरेदी करत असतात. या वर्षापासून नवीन प्रयोग सुरू झाला आहे. मागच्या वर्षी पण केला होता कृषी प्रदर्शन. 2020 लोकांनी यात भाग घेतलेला आहे. आणि शेतकऱ्यांसाठी जे जे अवजारं लागतात शेती करण्याकरता ते अवजारं या ठिकाणी आणून ठेवतात आणि त्याचा उपयोग कसा करावा या पद्धतीने ते मार्गदर्शन करतात. या दृष्टीने सतीदेवीची यात्रा ही संसारिक यात्रा आहे. आता शेतकऱ्यांची यात्रा सुरू झालेली आहे. एवढंच या ठिकाणी तुम्हाला सांगतो. सर्वप्रथम मी श्री सतीदेवी यात्राची सर्वांना शुभेच्छा देते. दरवर्षीप्रमाणे आज आम्ही महापूजनेने यात्राची सुरुवात केली आहे. बरेच दरवर्षीप्रमाणे यात्राचा मोठ्या प्रमाणे उत्साह देखील आहे यावर्षी. आणि सगळे भावक आपली मनोकामनेसाठी सतीदेवीकडे आपली मनोकामना पूर्ण करण्यासाठी येतात. तर सतीदेवी त्या सगळ्यांची मनोकामना पूर्ण करे. आणि माझी सुट्टी मोठी मी साखर घातली सतीदेवांनी की आपल्या धुळे जिल्ह्यामध्ये जे दुष्काळ आहे ते दूर करावं आणि सतीदेवी सर्वांचे आशीर्वाद द्यावे. सर्वांना शुभेच्छा देते. गेल्या शेकडो वर्षापासून सती आयल्या देवीच्या यात्रेच्या उत्सवाच्या निमित्तानं दरवर्षी या बोरीस पुण्यनगरीमध्ये दरवर्षी वेगळे वेगळे कार्यक्रम होतात. गेल्या 50 वर्षापासून अखंड हरिनाम सप्ताह हा अखंडित चालू आहे. आणि गेल्या 100 वर्षापासून या गावाचा कुस्तीचा आखाडा कुस्तीचा फड दरवर्षी ही परंपरा चालू असते. यावर्षी देखील सती आयली देवीच्या यात्रा उत्सवाच्या निमित्तानं यावर्षी 2 दिवस या ठिकाणी कुस्तीचा फड असतो. पहिल्या दिवशी ट्रस्टचे अध्यक्ष, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष, या गावाचे नेते आदरणीय सुभाषदादा देवरे यांच्या सुनबाई या जिल्हा परिषदेच्या विद्यमान अध्यक्ष आहेत त्या धरतीताई देवरे आणि युवा उद्योजक निखिल बाबा देवरे यांच्या संकल्पनेतून कालच्या पहिल्या दिवसाच्या कुस्तीचा कार्यक्रम झाला. आज या गावाचे विद्यमान सरपंच ज्यांना सरपंच बनवलं ते गटनेते परशुराम भाईदास देवरे, श्रमगाथा ग्रुपचे प्रमुख आणि सरपंच कांतीलाल पाटील, उपसरपंच नारायण गिरासे, ग्रामपंचायत सदस्य समाधान पाटील असे सर्व पैलवान या पंचकृषीतनं रामीचे माजी सरपंच रोहिदास पैलवान, विद्यमान पंचायत समिती सदस्य दारासिंग पैलवान, बेहेडचा सरपंच रावसाहेब पैलवान आणि बेहेडचे उपसरपंच पिंटू बापू, साताऱ्याचे सरपंच गोरख तात्या या पंचकृषीतून आलेल्या सर्व पैलवान कुस्ती शौकीनांच्या वतीनं आजचा कुस्तीचा कार्यक्रम या ग्रामपंचायतच्या सरपंच उपसरपंच यांनी आयोजित केलंय. आम्ही सगळेजण सहकार्य करतोय. या ठिकाणी आलेले संपूर्ण महाराष्ट्रातून आलेले ना औरंगाबाद, नागपूर, विदर्भ, मराठवाडा, महाराष्ट्रातनं पश्चिम महाराष्ट्रातनं अनेक पैलवान आलेले आहेत, कुस्ती शौकीन आलेले आहेत. सर्वांना शुभेच्छा देतो. या ठिकाणी आलात पत्रकार मित्र तुम्ही दरवर्षी आमच्या यात्रेची शोभा वाढवण्यासाठी येतात. तुमचे देखील आभार. या ठिकाणी आलेल्या सर्वच कुस्ती शौकीनांना मी जाहीर शुभेच्छा देतो आणि तुम्ही आलात म्हणून सर्वांचा आभार मानतो. जय हिंद. सतीमाई की जय.